दिव्यांगांचा हा मोर्चा आला, त्यांनी आंदोलन केलंय आणि त्यांच्या काही मागण्यांमध्ये सत्यता आहे. त्यांना ज्याला हात नाही, ज्याला पाय नाही, कोणत्या कारणामुळे अपंगत्व आलंय, तर अशा ज्याला हात नसेल तर समाजानं पुढाकार घेऊन आपल्याला त्यांचा हातपाय व्हावा लागेल. आज ते काही व्यवसाय करू इच्छितात तर सरकार म्हणून आपल्याला त्यांना मदत करावी लागेल. जसं लाडक्या बहिणीला आपण पैसे दिलेत तसे यांनाही चांगले पैसे द्यावे लागतील. कोणी व्यापार करू इच्छित असेल तर त्यांना स्टॉल द्यावे लागतील. तर सरकार सकारात्मक आहे. आता आतमध्ये BSCची बैठक सुरू आहे. ती बैठक सुरू झाल्याच्यानंतर सरकार त्यांना सन्मानजनक पद्धतीने बोलवून घेईल, त्यांच्यावर चर्चा करेल आणि एक सिनियर आमदार म्हणून मी स्वतः त्यांचे विषय सभागृहामध्ये लावून धरीन आणि त्यांना न्याय मिळेल याच्यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदर्भात अमित शहांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावर उद्धव ठाकरेंनी म्हटलंय की भाजपने सत्ता सोडावी किंवा मग भाजपने अमित शहा काय वक्तव्य केलं? त्यांनी असं म्हटलं की जेवढं आंबेडकरांचं नाव घेतं त्यापेक्षा एकदा देवाचं नाव घेतलं पाहिजे. कोण म्हणाले? अमित शहा म्हणाले. काय म्हणाले? सभागृहात म्हणाले ते आंबेडकरांचं नाव घेणे फॅशन झाली आहे, त्यावर विरोधकांनी सध्या लावून जातात. नाही, मी वक्तव्य ऐकलेलं नाही. न ऐकता मी बोलणं योग्य नाही. उद्धव ठाकरेंनी म्हटलं की भाजपने कारवाई करावी त्यांच्यावर. नाही, मी वक्तव्य ऐकलं नाही, त्यामुळे मी अर्धवट वक्तव्य न ऐकता मी बोलणं योग्य नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.